आणि आई खलत्यात काय आणलीस? बासमती तांदूळ होतं ग. तू या घरी एक नाही कोकणाचा भात खातात ना, आणि तुला बासमती तांदळाची खिचडी आवडते म्हणून घेऊन आलो. आणि काय झालं ग तुमचं नांदेडला जाऊन राहायचं? ही आई ना म्हणालेत की आपण नांदेडला जाऊन राहिल्यावर इथं आई बाबाचं कोण करल? आणि लग्न होतंय का म्हणले? मग नोकरी नांदेडला हाय, रूम करून नांदेडलाच राहता, तुमच्या पोरीला नांदेडला शिट्टी मध्ये ठेवता, इथं गावातच पचाल्या 6 महिने झालं. इथं गावात राहून राहून निसती काळी ढुस झालीस. कशी होतीस आपल्या घरी पांढरी शिपत रुवावणी. सोयऱ्याला मन जर असं नांदेडला जायचं नाही तर तुला जन्मभर गावात तर ठेवतील. शेताला वाटला होते का सासू तुला निंदायला? मग बस आमच्यावनीच खुरपत शेतात. आणि होय ग, धुण्या भांड्याला स्वयंपाकाला बाई होती म्हणे की आधी. हो पण आता लग्न झाल्यावर मी आले ना तर काढली. हा काढणारच पैकी. आता तू फुकटची नोकराने आलीस की मोठ्या मोठ्या बातान गाळव खाईल. आता लावायला होती या घरच्याला आहे की नाही बाई स्वयंपाकाला भांड्याला. नाहीतर सासूला सरळ म्हणायचं तुम्ही धुणं भांडे करा मी स्वयंपाक करतो. तुम्ही एकटी करू करून नुसती रोड झालीस की. इकडे इकडे. अरे बाई तू आहे की नाही नंद आणखी तुमच्यातून आहे की नाही कोकणाचे तांदूळ घेऊन जाते काय गं? आणि तुम्हाला लागणार का उद्या लेकर बाळा झाल्या ना तुमचा संसार आहे की नाही तिला नेऊ देऊ नको आता इथून पुढे. काय सांगू आई, माझी सासू तर पत्ताच कामाला हात लावणार बघ. काय कर 1 महिना राहून बघ. तुझी सासू वट्टीवर आली तर ठीक आहे, नाही तर 4 बॅगा बांध आणि सोयऱ्याला बी संग घे. आपण गावात आहे की नाही त्याला पानपट्टी टाकू. काय गरज नाही.